ऊस तोडणीकरिता मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन मिरज तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून 10,50,000 रुपये उकळल्याची प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी श्रीकांत शिवाजी चव्हाण राहणार मानमोडी तालुका मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी भिवा साहेबू करचे राहणार पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीकांत चव्हाण हा मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहे। त्यांच्या ऊसातील तोडणीकरिता मजूर पुरवण्याचे आश्वासन संशयित करचे यांनी दिले। त्यामुळे चव्हाण यांनी दिनांक 10 जून 2022 रोजी सांगलीतील राजवाडा चौक परिसरात बँकेच्या माध्यमातून तसेच रोख स्वरूपात असे 12,50,000 रुपये दिले। याबाबत संशयित करचे याने करार देखील केला। दिलेल्या रकमेपैकी 2 लाख रुपये करचे याने फिर्यादी चव्हाण यांना परत दिले। मात्र उर्वरित रक्कम न देता ऊसतोड मजूर देखील करचे यांनी पुरवलेले नाहीत। वारंवार मागणी करूनही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आपली फसवणूक झाल्याचं चव्हाण यांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।